श्री स्वामी समर्थ. या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिका उत्सव. यालाच होळी असे म्हणतात. माघ महिना संपताच ऋतूंचा राजा असलेल्या वसंताचे आगमन होते. धरती माता नवनवीन पाना फुलांनी बहरते. अनेक ठिकाणी ग्रामदैवतांच्या यात्रा उत्सवाला भरती येते. कुस्त्यांचे फड गरजत असतात. सर्वत्र आनंदी आनंद पसरतो. अशा वेळी हा आनंद वाढविण्यासाठी येतो होळीचा सण. उत्तर भारतात यालाच दोला यात्रा होरी म्हणतात. महाराष्ट्रात शिमगा म्हणतात. याचाच अर्थ भारतात जरी वेगवेगळे प्रांत असले तरी संस्कृती मात्र एकच आहे. होळी हा सण वेगवेगळ्या प्रांतात आजही वैविध्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. हे विशेष. यावरून भारतीय संस्कृतीची कल्पना येते. हा सण सर्व ठिकाणी संध्याकाळी साजरा करतात. खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाची संक्रमण अवस्था सुचविणारा आहे. संक्रमण म्हणजे बदल. विविध झाडांची पाने गळतात. वनस्त्रीची शोभा नाहीशी झालेली असते. सारे थंडीने बेजार झालेले असतात. आता या स्थितीत बदल होणार असतो. प्राणी मात्रात जोम उत्साह येणार असतो. ते सांगणारा हा सण. थंडीचे त्रासदायक दिवस संपल्याचा हा आनंद उत्सव. पानझडीने सृष्टीमातेचे अंगण अस्वच्छ झालेले असते. सगळीकडे पालापाचोळा पडलेला असतो. काड्या कुड्या साडलेल्या असतात. त्यामुळे अस्वच्छता सर्वत्र दिसते. आता ऋतुराज वसंताची स्वारी येणार. याला ही घाण अस्वच्छता कशी आवडेल? म्हणून पौर्णिमेच्या शुभ दिवशी ही अस्वच्छता नाहीशी करायला, तिची होळी करायला पूर्वजांनी सांगितले आहे. या स्वच्छतेच्या सोहळ्याला धार्मिक बनविले आहे. परिसर स्वच्छ असणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते.